नाशिक लोकसभा मतदारसंघात तिहेरी सामना रंगतोय। महायुतीचे हेमंत गोडसे, मवियाचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात हा सामना आहे। मात्र ऐन मतदानाच्या दिवशी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। काय घडलं नेमकं? थेट महाराजांवर गुन्हा कशाला दाखल झालाय पाहूया। ऐन मतदानाच्या दिवशी नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अडचणीत सापडले। शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केलं। मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम कक्षाला घातला। मात्र हा हार ईव्हीएम कक्षाला घालणं शांतिगिरी महाराजांना चांगलंच भोवलंय, कारण आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आपण ईव्हीएमला नाही तर वरील कव्हरला हार घातला असा दावा शांतिगिरी महाराजांनी केलाय। हम जगद्गुरु जनार्दन मंगली महाराज भारतमातेचे वंदन करू। आज जो काही हार घालण्याचा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला गेला त्याबद्दल सर्व जनता जनार्दनांनी याकडे लक्ष द्यावे की बाबांनी जी ईव्हीएम मशीनचं पूजन केलं नाही व मशीनला हार घातला नाही। शांतिगिरी महाराजांच्या 4 कार्यकर्त्यांना काही काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। कार्यकर्त्यांच्या कुर्त्यावर जय बाबाजी असा शब्द लिहिल्यानं पोलिसांनी यावर आक्षेप घेतला। यामुळे शांतिगिरी महाराज नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। बाबाजी हे उमेदवाराचे नाव नाही आणि चिन्ह देखील नाही असा दावा शांतिगिरी महाराजांकडून करण्यात आला। यावेळी अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। जय बाबाजी परिवार आक्रमक होताच 4 कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं। भगवा वस्त्र आणि शिवाय आम्ही सुद्धा एक संन्यासी संत असल्यामुळे परमपूज्य शांतिगिरी महाराजांचे अनुयायी असल्या कारणाने आणि आमचा उमेदवार शांतिगिरी महाराज असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे जे काही धाबे दणले आहे त्यांना आता संन्यासी दिसल्यानंतर सुद्धा त्यांना इगो होऊ राहिलं आहे। त्या अर्थाने त्यांनी आमचे एक विशिष्ट प्रकारचे अवहेलना करण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत बसून आम्हाला पोलीस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला आहे। लोकशाहीला हे योग्य नाही आहे। चांदवड तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडवण्यात आलं। त्यांनी भगवे कपडे घातले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं। एकूणच एकाही निर्बंध भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अडवलं किंवा अटक केली ही गोष्ट माझ्या कानावर आली होती। मी ताबडतोब पोलीस कमिशनरना फोन केला, आयुक्तांना। त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर बॅज होता त्यांच्या निशाणीचा, उमेदवाराचा, म्हणून त्यांना अडवण्यात आलं। तर मी त्यांना सांगितलं की तो बॅज काढून ठेवायला सांगा किंवा ताब्यात घ्या आणि त्यांना मतदान करू द्या। त्याप्रमाणे ते सगळं सुरळीत सुरू आहे। नाशिकमध्ये मतदानाच्या दिवशी वातावरण चांगलंच तापलं होतं। भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते आमने सामने आल्याचं बघायला मिळालं। भाजप आमदार देवयानी फरांदे मतदान कार्ड तपासत असल्यानं गोंधळ निर्माण झाला। यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। नाशिक लोकसभा मतदारसंघात तिहेरी सामना रंगतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे या 2 शिवसैनिकांच्या लढतीकडे नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मात्र अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांमुळे नाशिकमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। 100% आपल्याला विजयाचा विश्वास आहे। देशाला ही जी निवडणूक आहे ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणून देशाचं भवितव्य ठरवणारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांवरती संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी विश्वास आहे। आपण नाशिककरांसाठी देखील अनेक 10 वर्षामध्ये एक दांडगा संपर्क ठेवला, अनेक विकास कामं केली आणि म्हणून जनता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी संधी देईल असा आपल्याला विश्वास आहे। 10 वर्ष खासदार राहिलेले उमेदवार आहेत, परंतु मी सुद्धा राजकारणात नौखा नाही, त्यामुळे मी लढत दिलेली आहे आणि 100% मला याचीच खात्री आहे। लोकसभेची घोषणा झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत राहिलाय। छगन भुजबळांना उमेदवारी द्यावी अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती। त्यामुळे हेमंत गोडसेंना उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली।
ही जागा प्रतिष्ठेची करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली, तर महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेत। परिणामी शांतिगिरी महाराजांमुळे कुणाला फटका बसणार की दोघांच्या भांडणात शांतिगिरी महाराजांची लॉटरी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। खुशाल पाटीलसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।